हाल ही में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ द्वारा शताब्दी महोत्सव मनाया गया। दूसरी ओर अब कांग्रेस पार्टी द्वारा संघ के विचारों का विरोध करते हुए मनुस्मृति जलाओ और संविधान स्वीकार करो अनुरोध करते हुए यात्रा करने का ऐलान किया गया, जिसके विषय में जानकारी दी है महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल ने। गौरतलब है कि आयोजित पत्रकार परिषद हर्षवर्धन सकपाल ने संघ के विचारों का विरोध करते हुए कहा कि आरएसएस हमेशा से ही संविधान और गांधी के विचारों के विरोध में रहा है, जिसके चलते उन्होंने अभी तक भारतीय ध्वज तिरंगे को स्वीकार नहीं किया था। मुंह में राम बगल में गोडसे की भूमिका स्वीकार की थी। साथ ही उन्होंने संघ के पंजीकरण पर सवाल उठाए। उन्होंने कहा कि संघ ने अभी तक अपना अधिकृत पंजीकरण नहीं करवाया है, जिसके चलते हम राज्य भर में यात्रा करते हुए जनता को जागरूक करेंगे, साथ ही संघ के विचारों का विसर्जन करने की अपील करेंगे। इस वक्त उन्होंने संघ से अनुरोध किया है कि वह अपना अधिकृत पंजीकरण करे, मनुस्मृति का त्याग करें और महात्मा गांधी के विचारों का पुरस्कार करें। साथ ही उन्होंने यह भी स्पष्ट किया है कि हम यात्रा अहिंसा एवं सत्याग्रह के माध्यम से करेंगे, ताकि देश में संविधान का मान बढ़े और संघ द्वारा फैलाई गई मनुस्मृति की मानसिकता को विराम मिले। कैमरामैन विलास पराते के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट, नागपूर। सेवक संघाची ओळख जगभरामध्ये फासिस्ट प्रवृत्तीचा एक संघटन ही त्यांची ओळख आहे, एक राइटिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे। हिंसाचार करणारे, खोटं बोलणारे, पोलरायझेशन करणारे, ध्रुवीकरण करणारी अशी एक जमात म्हणून स्वयंसेवक संघाकडे बघितलं जातं। त्यामुळे हिंदू संघटना ही पण ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निर्माण केली नाही, कारण हिंदू धर्म हा सत्याची पाठराखण करतो, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी असत्य लोकांपुढे घेऊन जातो। म्हणून जगभरामध्ये संघाला हिंदूंचं संघटन समजलं जात नाही, हिंदूंना बदनाम केलेलं संघटन म्हणून हा कुठेतरी हिंदू धर्माचाही अपमान हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून होत आहे। हे देखील सविनय त्यांच्या निदर्शनास या ठिकाणी आणून देत असताना याही पार्श्वभूमीवर संघ विसर्जित व्हावा आणि गांधींचं तत्त्वज्ञान हे हिंदुस्थानातलं तत्त्वज्ञान म्हणून अधोरेखित झालेलं असल्यामुळे आपण पुढच्या काळामध्ये नथुराम गोडसेची पाठराखण न करता, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण न करता, त्यांच्या खुनातील इतर आरोपींचं उदात्तीकरण न करता आपण गांधींचा अनुयायी व्हावं, हे देखील सविनय त्यांना या ठिकाणी सांगणं आहे। आणि त्यांना हे कुठेतरी आज मान्य आहे, म्हणून त्यांच्या 100 वर्ष झाल्यानंतरच्या उद्बोधनामध्ये कुठेही त्यांनी आक्रस्ताळी भूमिकाही घेतलेली नाही। त्यांनी नरोबा कुंजरवा घेतलेली आहे, मुंह में राम और बगल में नथुराम हे त्यांचं कॅरेक्टर जरूर राहिलेलं आहे। मात्र त्यांना ही भूमिका कुठेतरी मान्य आहे, आणि ती मान्य असल्याचा दुसरा पुरावा काय, तर त्यांनी 100 पूर्ण झाल्यावर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याच्या पुढे उभं राहून मानवंदना स्वीकारायला पाहिजे होती, मात्र ती स्वीकारली कुठे, तर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ। यातून हे सत्य त्यांच्यापर्यंतही पोचलं आहे ही आशा या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो। आणि या एका ऐतिहासिक ज्याची चर्चा ही महाराष्ट्रात, नागपूर विभागात, भारतात झाली नाही, तर या संपूर्ण यात्रेची आणि या एकंदरीत भूमिकेच्या अनुषंगानं जगभरामध्ये याची जी चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये आपल्या योगदानाबद्दल पुन्हा मी आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो। आजच्या या पत्रकार परिषदेचा हा एक महत्त्वपूर्ण आपल्याशी संवादाचा एक प्रयत्न होता, आणि यासोबतच आमच्या खासदार धानोरकर ताई आलेल्या आहेत, आणि आज चंद्रपूरच्या वरोरा या ठिकाणील काही भाजपचे जे त्यातले नगराध्यक्षाचे उमेदवार होते, तिथले गट नेते भाजपचे होते, तिथले उमेदवारी म्हणून ज्यांनी भरपूर मतं जी आहे ती ही घेतली होती, अशा काही प्रवेश देखील या ठिकाणी होणार आहे। आपल्याशी झालेल्या संवादानंतर त्या प्रवेशाचाही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल। सर्वांना माहितीच आहे की 28 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये एका यशस्वी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेतली वैचारिक भूमिका आणि या संदर्भातील लोकशाहीतील आमचं जे मत आहे आणि जो आग्रह आहे, हा आग्रह आपण सर्वांनी प्रभावीरित्या माध्यम म्हणून पोहोचवला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो। जी संविधान सत्याग्रह पदयात्रा होती ही भारताचे नागरिक म्हणून यामध्ये सर्वांचा सहभाग असावा
ही आयोजनाच्या मागची आणि तद्वतच काँग्रेसची भूमिका होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना एकंदरीत त्यांच्या पूर्ण 100रीचं मूल्यांकन आणि त्या मूल्यांकनाच्या अनुषंगानं वैचारिक त्यांचा आणि काँग्रेसचा असणारा जो विरोध आहे तो विरोध सविनय आम्ही निदर्शनास आणून दिला आणि तो निदर्शनास आणून देत असतानाच या एकंदरीत लढ्यातील पक्षीय राजकारणात नसणारे मात्र एक वारसा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाणारे सामाजिक कार्यकर्ते तुषारभाई गांधी यांचा त्यामध्ये संपूर्णतः सहभाग होता। त्यांचं नेतृत्वही त्यामध्ये आम्हाला लाभलं आणि त्यासोबतच शहीद भगतसिंग यांचे वारसदार यांच्या सख्ख्या बहिणीचा सख्खा मुलगा म्हणजे सख्खा भाचा तेही या पदयात्रेमध्ये शेवटचे 2 दिवस सहभागी झाले आणि त्यांनी देखील भगतसिंगांचा जो विचार आहे हा संविधानाचाच विचार आहे आणि भगतसिंगांचा विचार हा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातील होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं आणि सांगत असताना महात्मा गांधींवर जे प्रामुख्याने 2 आरोप होतात। एक, महात्मा गांधींमुळे देशाची फाळणी झाली, 55 कोटी रुपये दिले गेले या संदर्भामध्ये एक भ्रम निर्माण करण्याचं एक खोटं सतत सांगण्याचं जे गोबल्स नीतीचं काम आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालं आणि दुसरं असत्य जे आहे ते भगतसिंगांना फाशी होत असताना गांधी स्तब्ध राहिले, भूमिका घेतली नाही, मदत केली नाही। या दुसरा जो असत्य पसरवलं त्या अनुषंगाने देखील भगतसिंगांच्या भाच्याने त्या संदर्भात गांधींचं भगतसिंगला वाचवत असतानाचं योगदान नवे तर फाशीच्या दिवशी त्यांच्या आईवडिलांच्या सोबत, त्यांच्या पालकांसोबत, घरच्यांच्या सोबत भेटण्याची वेळ द्यावी, भेटीसाठी द्यावं असं जेलरला लिहिलेलं पत्र हा सर्व लेखाजोखाही त्या ठिकाणी त्यांनी मांडला। याची सविस्तर मांडणी आपल्यापर्यंत यापूर्वीच दिलेली आहे। आपणही देखील त्याला अत्यंत योग्य संयुक्तिकरित्या आमचं जे मत होतं ते आपणही पुढे येऊन गेलात, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद दिलेच आहेत। मात्र ही यशस्वी झाली त्या यशाचं जे कारण आहे ते कारण भारताला शाहू फुले आंबेडकर आणि लोकशाहीच्या मूल्यांनी आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, हा जनाधार आमचा वाढतोय, हा त्यामागचा एक संकेत होता। तर एवढंच नव्हे तर ह्या यशानंतर आता थांबवणं हेही शक्य नाही, कारण लोकशाही अडचणीत आलेली आहे। त्यामुळे पुढचे 1 वर्षापर्यंत 100 वर्ष साजरं राष्ट्रीय स्वयंसेवक करतंय का नाही करतंय हे मला माहीत नाही, मात्र पुढच्या त्यांच्या वर्धापन दिनापर्यंत आम्ही महाराष्ट्रभरामध्ये या संदर्भामध्ये पदयात्रा काढणार आहोत आणि महाराष्ट्रभर पिंजून काढत असताना संघाला विसर्जित करा ही आमची जी मागणी आहे आणि या मागणीसोबतच संघ आपण विसर्जित करावा, संविधान आपल्याला आपण स्वीकारावं, कारण संविधान स्वीकारलेलं नाही याचा अर्थ काय तर त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी केलेली नाही। आपल्या भारतामध्ये एक जन्म झाला तर जन्म झाल्या जन्माची आपण नोंदणी करतो, मृत्यू झाला आपण मृत्यूची नोंदणी करतो, आपल्याजवळ पॅन कार्ड आहे, आपल्याजवळ आधार कार्ड आहे, आपण जी गाड्या चालवतो त्याची गाड्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याजवळ आहे, प्रत्येक ठिकाणी आपण नोंदणी करतो, आपल्या घराचं पण लिगल डॉक्युमेंट आहे, खरेदी खत करतो तेही नोंदवलं जातं। मात्र स्वयंसेवक संघाने अद्यापर्यंत आपली संघटना नोंदवून घेतलेली नाही। त्यांनी संविधान स्वीकारावं, त्यांनी संघटना आपली नोंदवून घ्यावी आणि पुढचा जो कार्यकाळ आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात त्यांनी संविधानाला स्थान द्यावं आणि बंच ऑफ थॉटची अर्थात मनुस्मृतीची त्यांनी होळी करावी आणि महात्मा गांधींच्या व्हरायटी चौकातील पुतळ्याजवळ येऊन आपण आपली मानवंदना स्वीकारली याचा अर्थ गांधींच्या चरणाजवळ आपण शरण आलेला आहात, हा आपला वैचारिक जो पराभव आपण हा मान्य केला आहे। त्यामुळे आपण याचं विसर्जनाच्या अनुषंगानं आमची भूमिका देखील आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत। या संदर्भातलं जे सुरुवातीचं एक
या पूर्णातलं एक जो महत्त्वपूर्ण जे विधान आहे ते देखील मी या ठिकाणी सत्यशेवटी करतो की जगभरामध्ये महात्मा गांधीची जी ओळख आहे ती भारतातील आध्यात्मिकतेचा एक वारसदार, भारतातील एकूण हिंदू धर्मातील जो सार आहे त्या सारचे प्रतीक, एक दूत म्हणून, एक राष्ट्रदूत म्हणून, किंबहुना हिंदू तत्त्वज्ञानाचे एक दूत म्हणून महात्मा गांधींचा आज जगभरामध्ये त्यांचा लौकिक आहे. आणि महात्मा गांधींचा जगभरात लौकिक असल्यामुळे जगातल्या जवळपास 200 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे बसलेले आहेत. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।